या होत्या वेगवान घडामोडी आणि आता एक मोठी बातमी येते एसटी महामंडळासंदर्भातली, कारण 10% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आलेला, मात्र तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत या कालावधीकरता ही 10% भाडेवाढ लागू करण्यात आलेली, मात्र हा निर्णय आता रद्द करण्यात आला। काल या संदर्भात घोषणा झाल्यावर वेगवेगळी मतमतांतर चहूबाजूंनी आलेली होती। 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर करता ही भाडेवाढ जी आहे ती जाहीर झालेली होती, मात्र भाडेवाढ मागे घेण्याचा आता एसटी महामंडळाकडून निर्णय जाहीर झाला आहे। अक्षय भाटकर या निर्णयासंदर्भात अधिकची माहिती देतील। अक्षय, एसटीची हंगामी भाडेवाढ करण्यात आलेली होती आणि ती 10% भाडेवाढ होती। 15 ऑक्टोबर पासून ते 5 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीसाठी ही दरवर्षी भाडेवाढ करण्यात येते। मात्र यावर्षी एकूणच महाराष्ट्रामध्ये जी पूरपरिस्थिती आहे त्यामुळे आधीच संकटात असलेल्या महाराष्ट्राच्या जनतेला आणखीन आर्थिक संकटात टाकू नये यासाठी एकनाथ शिंदे यांनी सूचना केली होती की ही भाडेवाढ जी आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि त्यानुसार परिवहन विभागाने तात्काळ ही भाडेवाढ जी आहे ती प्रताप सरनाईक यांच्या आदेशानंतर रद्द केलेली आहे। त्यामुळे सध्या महाराष्ट्रात जो एकूणच पूर आलेला आहे त्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्यात एसटीची जी अतिशय कमी पैशातली जी सेवा आहे ती सगळ्यांना मिळावी, स्वस्तातली सेवा उपलब्ध असावी आणि त्यामध्ये तिकीट दरामध्ये भाडेवाढ असू नये याची जी मागणी आहे ती आता कुठे ना कुठे पूर्ण झालेली आहे। त्यामुळे एक प्रकारे महाराष्ट्राला हा दिलासा मिळालेला आहे ही जी भाडेवाढ रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे। धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल।